एवढ्या रात्री तालीम उघडी? हा जोत्या इथे शाळा भरवतो हे खरे आहे का? कुणी सांगितलं? ज्योतिराव, गोष्टी लपून राहत नाही. मानाजी काही सापडतंय का बघा. घरात बस. अरे खापऱ्या, घरात बसून कसं चालेल? असं हा बर. नाही म्हणलं गोणीत काय आहे? कुडा कुडा कचरा आहे. टाकून येतो बाहेर, येशी बाहेर. लईच वजनदार दिसतोय कुडा कचरा. दे मी घेतो गोणी. न तुला कशाला त्रास? तरास? अरे त्याच्यात कसला तरास? दे मी टाकून येतो. नको, मी जाऊन येतो. अरे दे रे. अहो खापरू दादा, जाऊ द्या की त्यासनी. 4 दिवसाचा कचरा आहे, घाण वास सुटलाय. तुमच्या अंगावर पडलं तर बायको घरात बी घेणार नाही. आणि गावात तुमची उठबस असती, तुम्हासनी सोबायचं बी नाही. हा बर जावा. गुदमरल्या वाणी झालं. आणि माझा कांदा भावटा खायला आला. तुझं वजन वाहून दमलो मी कोंडे. काय झालं पंतोजी? कोंडा तो दिवस कधी येईल ग, जेव्हा तुला गोणीतून लपून नाही तर ताठ मानेनं पाटी घेऊन शिकायला येता येईल. वाईट वाटून नका घेऊ पंतोजी. मला गणित काय बी त्रास नाही. शिकायला मिळतंय मग बस झालं. कुठून येतं ग एवढं शहाणपण? थांब, तुझ्यासाठी काय आणलंय बघ. हे बघ. ही माझ्यासाठी? हा तुझ्यासाठी. परकर पोलकय, छान दिसेल तुला. पंतोजी तुम्ही चांगले आहात. कोंडा, एवढं भारी परकर पोलक कुठून आणलंस ग? आजाने दिलं र. आजाने भारी आहे. काय रानबा, काय करतोयस? काम करतोय होय? कर कर, चालू दे बाबा, तुझं काम चालू दे. मी कशी दिसते? रानबा, रानबा, कोंडाला नवीन कापड आणलंस? कुठलं आणलंस? आणलंस ते आणलंस, तसंच तिच्या अंगावर घातलंस होय? अरे असं स्वच्छ कापड भूदेवासनी चालत नाही, ठाव नाही का तुला?
भूदेवांना जर कळलं तर काय होईल ह्याची कल्पना आहे ना तुला? काय झालं असायला? बघा ना, डिस्मा आवडतच नाहीये ना अजून, काय करणार? रानबा, आजकाल तू रोज कचरा घेऊन गावाच्या बाहेर जातोयस. आज मी बघतोच तुझ्या गोणीत काय हाय ते. रानबा, हात सोड. रानबा, हात सोड. ए खापरू, अरे तुझी बायको तुला हुडकतीये बघ. खरं का काय? होय, सर, मुद्दामच खापराला घरी धाडला. मला पण एक गोणी तयार करायची आहे. माझ्या पोरीला पण शाळेत घेऊन चला की. हा चल चल, ये 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 माझ्या मागणे ये. चल मग. बघू, नाव लिहिलं सगळ्यांनी? कोंडा, घुमाजी, सखू, द्रौपदी. शाबास. चला, आता शाळा सुटली, आता घरी जायचं. ए कोंडा, काय काय लिहाय शिकलीस ग? दाव की आम्हाला. कोंडा, देवाचं नाव लिही. तुळसा, म्या माझ्या डोळ्यानं बघितलंय, ही आता लिवाय लागली. लिही बाय, देवाचं नाव लिही.
बघा, देवाचं नाव म्हणजे ज्योतिराव. ज्योतिराव. बघू काय लिहिलंय. शाबास. म्हणजे ही तालीम चालली आहे होय. एवढं सगळं समजून बी ह्यो ऐकत नाही. समधीन वस्ती नरकात घालणार आहे ह्यो. नाही नाही नाही, हे काय खरं नाही. भूदेवांच्या कानावर घालाय पाहिजे. तू चोख दवंडी दिली होतीस, जी मायबाप. राणबालाही सांगितलं होतंस. होय मायबाप. याचा अर्थ पंत सगळं सांगूनही हे झालं. सांगून झालं. मानाजीरावांनी इशाराही दिला होता. एकदा नाही दोनदा. एकदा त्या राजारामाच्या नडग्या फोडल्या आणि एकदा त्यांच्या घरावर पेटते बोळे टाकले. याचा अर्थ काही केल्या तो ऐकत नाहीये. तो नुसता ऐकत नाही, तर तो कोणालाही जुमानत नाही. शास्त्राला फाट्यावर मारतो, धर्माला झुगारून देतो आणि रीतिरिवाजही मोडतो. आणि जाणून बुजून मोडतोय. त्याला काही करून खालच्या जातीच्या लोकांना आपल्या पंक्तीत बसवायचंय. अहो, असं झालं तर कसं होईल? सगळं संपलं की. आणि काय आमच्या मोठ्यापणाचा उपयोग? नाही, मानाजी पंत तसं काही होणार नाही. तुम्हाला माहिती आहे, या नरहर पंताचं काम म्हणजे आर नाहीतर पार. त्याशिवाय साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण होणार नाही. अंधारात ठेवतो, अंधारात शिकवतो. लोकही आपल्या कार्ट्यांना गोणीत घालून अंधारात घेऊन जातात. तिथे लहुजी वसतात, अंधारात तालीम उघडतात आणि अंधारात 12 खडी गिरवली जाते. नक्की? होय होय. आणि त्या कोंडाला म्हणजे रानबाच्या नातीला नवीन कापड घेतले. आता कापड घेणाऱ्याला तरी काय वाटावं आणि त्या घालणाऱ्याला तरी काय वाटावं. असं कसं चालेल मायबाप? आम्ही काय येडा आहे वय? सारा जलम जातो आमचा, चिंध्या घालून राहतो आम्ही. याचा अर्थ त्याने लक्ष्मण रेषा ओलांडली. पंत लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होतंय? कल्पांत. पण थरारक कल्पांत होण्याआधी आपण तालमीत जाऊन येऊया. घाड घालायची. होय, पण मग रात्री जावं लागल. जाऊ, रात्री जाऊ. आणि तिथे जर ज्योत्या अस्पृश्यांना शिकवताना सापडला तर आर नाही तर पार.
सावित्री हा साळाला निघालीस बाई बाय जपून जा बर का मी काय म्हणते तुझ्या शाळेतल्या शिपायाला बोलवून घे ना म्हणजे सोबत होईल तुला का काय झालं अगं माझा उजवा डोळा लई फडफडतोय सकाळपासनं मग अगं अशुभ असतं म्हणत्यात आऊ माझे मालक सांगतात ह्या असल्या गोष्टी मानायच्या नाहीत डोळा फडफडतोय म्हटल्यावर काहीतरी वाईटच घडल असं नसतं काही तुझे मालक बरोबर सांगतात पर बाईचं मन आहे ना भ्या वाटतंय मला थांब. हा हे घेऊन जा सोबत ह्याची काय बी गरज नाही आऊ ज्या घरात ज्ञानाची गंगा वाहतीये ना त्या घरात तरी असल्या गोष्टी मानायच्या नाहीत गॉट इट अय मी अभि जॉन साहेबांच्या बंगलीवर काम करते बरं का मला कळतं समजाव येते मी वय हजार चक्रा मारून झाल्या असत्या आता नको फिरू पडशील. आजा मला जाम भारी वाटते. अहो मामांजी दिसभर झालं नवीन कपडे घालून वस्तीत फिरती उद्या कुणाच्या डोळ्यावर आलं तर चिकरांनी मातीत लोळून टाक खराब करून टाक सगळं कपडं. मी नाही घाण करू देणार. अहो एवढी भारी कापडं का खराब करायची? उलट आपण पंतोजीला काहीतरी चांगली भेट द्यायला पाहिजे. अगं इथं दातावर मारायला गिन्नी नाही आणि निघाली भेट द्यायला. तसं पण आपण खालच्या जातीची माणसं आपण दिलेली भेट ते घेताल का तरी? अगं घेत्याल पण आपल्याकडं द्यायला काय नाही. तुझं खरं आहे सुनबाई. काहीतरी असेल की आजा आपल्याकडे देण्यासारखं? कोंडाबाई आपल्याकडं द्यायला एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे गाणं. आपल्या घरात गाणं आहे ताल आहे आणि डप आहे. मग डब देऊ की? डप ठीक आहे देऊया डप. हा काय ग कोंडा आज अभ्यासात लक्ष नाही तुझं? पंतोजी तुम्ही मला परकरांनी पोलका दिला सगळी मला बघत होती म्हणून मी बी तुम्हाला गोष्ट देणार आहे. माझ्यासाठी काय आणणार आहे? डब. डब? आमच्या घरची वस्तू चालेल ना? का नाही चालणार बाळा आवडेल मला डब. लई भारी आवाज येतो तुम्हाला माहिती आहे का? खन खन सटाक खन खन सटाक खन खन सटाक खन खन सटाक खन खन सटाक. चांगली भेट आहे. डब लोकांना जाग करणार आहे. मी शिकलो वाजवायला आणि मग पोवाडे पण लिहिले. मी उद्या येताना घेऊन येते. बर मग मी पण तुझ्यासाठी उद्या खाऊ घेऊन येतो. काय खायला आवडेल तुला? शिरा. मी कधी शिरा खाल्ला नाहीये. आणाल तुम्ही? मला शिरा खायचंय. आणेल भरपूर शिरा आणेल आणि माझ्या हाताने भरवल तुला. पंतोजी हिने बाबा 7 उलटा लिहिलाय. अगं सखू 7 म्हणजे गुरुवाचं शिंग. थांब तुला दाखवतो. पांडवा रुद्रव पंतमंडळी इकडेच यायला निघाली. यो बघाला बघितला अरे गबरू आता यो नवा आहे. आवाक्यातलाय काय आवाक्यातला आहे? वार एवढ्या रात्री तालीम उघडी. पंत लवजी वस्तादाच्या तालमीला दरवाजा नाही.
आपला खुला कारभार. पण तुम्ही हत्ता काय करताय? जोर बैठका मारायला आलात काय तालमीत उतरणार हाय? आम्ही कशाला तालमीत उतरू? हं? पण इथे लहान लहान मुलं तालमीत उतरून शाळा शाळा खेळतायत. खरे मी स्पष्टच विचारतो वस्ताद, हा जोत्या इथे शाळा भरवतो हे खरे आहे का? कुणी सांगितलं? ज्योतिराव, गोष्टी लपून राहत नाहीत. माझ्या तालमीला बदनाम करणाऱ्याचं नाव सांगा. नाव कशाला पाहिजे? मानाजी, काही सापडतंय का बघा. कुणी बी नाही. चला पंत, मानाजीराव चला. आजचं संकट टळलं. पंत थांबा. काय झाले? ए कोण आहे रे तिकडे? हा शंकर्या चल. पंत यो बघा घावला एक. चाल. कशाला आला बोल? हा? कशाला आला बोल? हा? मारू नका बेला. हा? मारू नका. हा? कशाला आलास? माझ्या बाबाला मारू. नका. बाबा. बाबा. वाचवा. नको मारू माझ्या बाला. नको मारू. नको मारू माझ्या बाला. काही झालं तरी मी शिक्षणाचे बांध फोडणार. ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या दारात घेऊन जाणार. जोत्या, हे बरे नव्हे. राक्षसाला कितीही मारले तरी तो मरत नाही, कारण त्याचा प्राण 7 समुद्रा पल्ल्याड असणाऱ्या पोपटामध्ये असतो. धरू नको लाज. बाई धरू नको लाज. बाई शिकली तर उद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळ दिलं, कष्टाला फळ दिलं, जिणसार उजळलं सावित्री माईनं. दार उघडलं बया, दार उघडलं, दार उघडलं बया.